पुढे बातमी आहे वरळीतून। आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघात इच्छुकांनी चांगलीच डोकेदुखी केली आहे, कारण आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातच पदाधिकाऱ्यांचा बंडखोरीचा धमक्या येत आहेत। तर 197 वॉर्ड मनसेला गेल्याने पदाधिकारी आता नाराज आहेत। 197 मधील ही नाराजी दूर करण्यासाठी ठाकरेंचा उमेदवार मनसेच्या चिन्हावर लढवा म्हणून मनसेकडून विनंती केली जाते। तर वॉर्ड क्रमांक 196 मध्ये महिला खुला झाल्यामुळे विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या जागी त्यांच्या पत्नी पद्मजा चेंबूरकर यांनी उमेदवारी निश्चित केली आहे। मात्र पक्षातील निष्ठावंत पदाधिकारी आकर्षिका पाटील आणि संगीता जगताप यांच्या नावांची जोरदार चर्चा होती। नेत्यांच्या नातेवाईकांमुळे निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याने वरळीतील कार्यकर्त्यांमध्ये आता प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। त्यामुळे डोकेदुखी होती। आदित्य ठाकरेंना वरळी कोळीवाड्यातही सूर्यकांत कोळी या शाखा प्रमुखाने हरीश वरळीकर आणि आशिष चेंबूरकर यांच्या विरोधात पत्र लिहून पदाचा राजीनामा दिलाय। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्याला याबद्दलची अधिकची माहिती देणार आहेत। आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात म्हणजे वरळीमध्ये त्यांना आता एबी फॉर्म म्हणजे उमेदवार देण्यावरून डोकेदुखी वाढलेली आहे। बंडखोरीमुळे त्यांना आता सर्व काही एबी फॉर्म देण्याची एक डोकेदुखी झालेली आहे। कारण यामध्ये 196 असेल, यामध्ये इच्छुक असलेल्या उमेदवारांमुळे काल रात्री उशिरापर्यंत मातोश्रीवर बैठका होत होत्या। यावेळी त्यांनी शाखा प्रमुखांनी देखील राजीनामे दिलेले आहेत। आशिष चेंबूरकर यांच्या विरोधात पत्र लिहून या ठिकाणी राजीनामे आहे ते सोपवलेले आहेत। याशिवाय 197 जो क्रमांकाचा वॉर्ड आहे तो मनसेला गेलेला आहे आणि त्यामुळे ही जागा आपल्याला हवी आणि जर ही जागा देत नसाल तर आम्ही राजीनामे देतो अशा पद्धतीच्या उघड धमक्या या मातोश्रीवर आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे दिलेल्या आहेत। त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातच एक प्रकारची बंडखोरी आपल्याला पाहायला मिळते। ही बंडखोरी अद्यापही शमलेली नाही, त्यामुळे आज पुन्हा एकदा यावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळते। एकीकडे 199, 198 आणि 195 हे 3 वॉर्ड जरी उमेदवार निश्चित केले असले तरी मात्र इतर ज्या 3 जागा आहेत त्यावरून मात्र अद्यापही तोडगा निघाला नाही पक्षामध्येच, कारण पक्षातच अंतर्गत नाराजी आहे आणि ती नाराजी दूर करण्याचं एक आव्हान आदित्य ठाकरेंसमोर असणार आहे। खरं तर आदित्य ठाकरे संपूर्ण पालिकेचं नेतृत्व करणार आहेत या निवडणुकांचं, मात्र त्यांच्याच मतदारसंघात त्यांना इच्छुकांची जी बंडखोरी आहे ती थांबवताना त्यांना नाकीनऊ येत आहेत, त्यांना अडचणी येत आहेत आणि अशा स्थितीत इतर ज्या जागा आहेत त्यावर देखील वाद आहे। त्यामुळे एक प्रकारची डोकेदुखी ही आदित्य ठाकरेंसमोर आहे आणि विशेष करून त्यांच्याच मतदारसंघात। त्यामुळे हे इच्छुकांची डोकेदुखी कशा पद्धतीने दूर करतात हे पाहणं महत्त्वाचं राहील। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता वरळी ठाकरेंची डोकेदुखी कशी संपणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय।